हॅलो फ्रेंड्स, आज आपण सर्वेंचा चौथा पार्ट पाहणार आहोत. इम्पॉर्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग एमसीक्यू विथ एक्सप्लेनेशन. एमसीक्यूज जे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पार्ट 3 मध्ये आहे, त्याच्या पुढचे चौथ्या पार्ट मध्ये असणार आहेत. हे सर्व जे आपण एमसीक्यूज पाहत आहोत विथ एक्सप्लेनेशन, पीडब्ल्यूडी, झेडपीडब्ल्यूआरडी, एसएससी, बीएमसी, नगर परिषद आणि जे काही ज्युनियरचे आपले सर्व एक्झाम असतात त्यासाठी सर्वांत अत्यंत उपयुक्त आहेत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्ही. क्वेश्चन नंबर फर्स्ट. Independent north coordinate of station B is 54 meter, latitude of BC is 6 meter, southing, then independent north coordinate of station C will be option A 48 meter, option B 60 meter, option C 9 meter, option D 324 meter. तर पाहूया काय आन्सर आपलं करेक्ट असेल. आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए 48 मीटर. इंडिपेंडंट नॉर्थ कोऑर्डिनेट ऑफ स्टेशन बी इज 54 मीटर, लॅटिट्यूड ऑफ BC इज 6 मीटर साउथिंग, देन इंडिपेंडंट नॉर्थ कोऑर्डिनेट ऑफ स्टेशन सी विल बी राईट आन्सर ऑप्शन ए 48 मीटर. तर पाहूया आता हे आन्सर कसं आलेलं असेल, त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. North coordinate of station B is 54 meter and latitude of BC is 6 meter. हे ऑलरेडी आपल्याला गिव्हन आहे. फॉर साउथिंग, ओके, नॉर्थ कोऑर्डिनेट ऑफ सी स्टेशन 54 मधून म्हणजे जे नॉर्थ कोऑर्डिनेट आहे त्यामधून आपल्याला काय करायचे, लॅटिट्यूड ऑफ BC मायनस करायचं. तर आपलं करेक्ट आन्सर इज 48 मीटर. तर नॉर्थ कोऑर्डिनेट ऑफ स्टेशन सी इक्वल टू 48 मीटर. सो राईट ऑप्शन ए इज 48 मीटर. Question number 2. The reduced bearing of line is north 87 degree west. Its whole circle bearing is option A 87 degree, option B 273 degree, C option 93 degree and D option 3 degree. तर पाहूया कोणता आन्सर आपलं करेक्ट असेल. राईट ऑप्शन आपलं बी आहे 273 degree. The reduced bearing of line is north 87 degree west. Its whole circle bearing is right answer option B 273 degree. तर पाहूया आपला एक्सप्लेनेशन मध्ये. एक्सप्लेनेशन. reduced bearing equal to north 87 degree west WCB म्हणजे टोटल आपलं किती असणार आहे 90 और 90 टोटल मिळून आपलं 180 360 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामधून RB आपलं मायनस करायचं कारण नॉर्थ आणि वेस्ट चाललेलं आहे. नॉर्थ आणि वेस्ट, ओके. 360 डिग्री मायनस 87 डिग्री सेल्सिअस केल्यानंतर मायनस केल्यानंतर आपला आन्सर येतो 273 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन बी आहे. क्वेश्चन नंबर 3. If h is the difference in height between the end points of a chain of length L, the slope correction is approximately equal to option A 2h cube upon L square, option B 2h square upon L, C option h upon 2L, D equal to h square upon 2L. Right option D h square upon 2L. If h is the difference in height between the end points of a chain of length L, the slope correction is approximately equal to right option D h square upon 2L. Explanation. Slope correction CH equal to 1 into 1 minus cos theta, CH equal to h square upon 2L. हे right option आहे म्हणजे option D is the right answer. Question number 4. The ratio of curvature correction to that of reflection correction is option A 3, option B 12, option C 19, option D 7. Right option 7. The ratio of curvature correction to that of reflection correction is right option D 7. Explanation. For long sights, the curvature of Earth affects staff reading. The line of sight is horizontal, but the level line is curved
and parallel to the mean spheroidal surface. तर कर्वेचर करेक्शन जे आहे त्याचा मेन फॉर्म्युला आहे तो CC इक्वल टू -0.0785 d². ओके, तर डी म्हणजे काय असेल तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन किलोमीटर्स. तर करेक्शन ड्यू टू कर्वेचर इज ऑलवेज निगेटिव्ह असणार आहे. त्यानंतर जर कंबाइंड करेक्शनचा फॉर्म्युला पाहिला कर्वेचर अँड रिफ्रॅक्शन, तर ते कसं फॉर्म्युला यूज करणार, C इक्वल टू CC प्लस CR. CR मीन्स करेक्शन ड्यू टू रिफ्रॅक्शन. करेक्शन ड्यू टू रिफ्रॅक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. त्याचा फॉर्म्युला जर पाहायला गेलं तर CR इक्वल टू 0.01122 d². तर कर्वेचर करेक्शन इज रिक्वायर्ड when using a leveling instrument to measure long sides because the line of collimation is always horizontal and is not a level line. तर ते काय असणार आहे, कंबाइंड करेक्शनचे दोन फॉर्म्युले आहेत. Rays of light are reflected when they pass through layers of air of varying density on the average. The refraction correction is always taken 1/7 of the curvature correction. CR equal to 1/7 into CC. CC upon CR equal to 7. So right option आपलं काय आहे तर 7 आहे. ओके, 7 इज अ फोर्थ म्हणजे ऑप्शन डी इज अ राईट आन्सर. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म्युले बरोबर कर्वेचर आणि रिफ्लेक्शनचे C इक्वल टू -0.06735 d². D मीन्स D इन किलोमीटर्स अँड C इन मीटर्स. ओके, कर्वेचर करेक्शनचा पण आहे फॉर्म्युला CC इक्वल टू -0.0785 d² आणि रिफ्रॅक्शन करेक्शनचा फॉर्म्युला CR इक्वल टू 0.01122 d². ओके, आणि कंबाइंड करेक्शन जर म्हणलं तर या दोघांचे ऍडिशन असते C इक्वल टू CC प्लस CR. ओके, आणि कर्वेचर करेक्शन इज ऑलवेज निगेटिव्ह आणि त्यानंतरही रिफ्रॅक्शन करेक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. सो राईट ऑफला जे काय आन्सर होतं ते कोणतं होतं तर D7. Question number 5. The sensitivity of bubble tube can be increased by option A increasing the diameter of tube, option B increasing the radius of curvature of the tube, option C increasing the length of tube, option D none of the above. Right option B increasing the radius of curvature of the tube. The sensitivity of bubble tube can be increased by increasing the radius of curvature of the tube. Right answer option B. Explanation पाहूया. Sensitivity of level bubble tube is increases with A मध्ये आहे decrease in velocity होते, B मध्ये decrease in roughness होतं, C मध्ये increase in length of bubble आणि जे D आहे increase in radius of curvature of the tube. तर ह्यामध्ये आणखीन पॉइंट तुम्हाला सांगता येऊ शकतात की increasing the diameter. तर डायमीटर मध्ये सांगायचं गेलं तर अ लार्जर डायमीटर increases the sensitivity of bubble tube. त्यामध्ये जर डायमीटर इन्क्रीज झालं तर सेन्सिटिव्हिटी ऑफ बबल ट्यूब ऑल्सो इन्क्रीजेस. त्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर पण इन्क्रीज होतं. यामध्ये पण सांगितलेलं आहे की रेडियस ऑफ कर्वेचर इन्क्रीज होतं. तर रेडियस ऑफ कर्वेचर इन्क्रीज झालं तर इन्क्रीजिंग ऑल्सो सेन्सिटिव्हिटी ऑफ द बबल ट्यूब. त्यानंतर याची लेंथ सुद्धा काय होते इन्क्रीज होते. तर इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ बबल ट्यूब इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी ऑफ बबल ट्यूब. Okay, decreases the velocity. Okay, decreasing the velocity, so liquid increases and sensitivity of the bubble tube. त्यानंतर decrease the roughness of the wall. तर यामध्ये internal surface increase झाला तर sensitivity of the bubble tube is also increases. त्यानंतर आहे की length, increasing the length of one division. A longer division length increases the sensitivity of the bubble tube. The sensitivity of bubble tube is the angular value आहे of one division marked on the tube. So right answer जे आहे आपलं तर ते करेक्ट आन्सर आहे increasing the radius of curvature of the tube. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.